आता बातमी युद्धासंदर्भातली। युद्धाच्या 36व्या दिवशी अमेरिकेने इराणला मोठा धक्का दिलाय। इराणने अमेरिकेचा F-15 आणि A-10 ही लढाऊ विमाने पाडली। F-15 विमानातील 2 वैमानिक पॅराशूटच्या माध्यमातून खाली उतरले। त्यातील एका वैमानिकाला अमेरिकेने शोधून काढलं, मात्र दुसऱ्या वैमानिकाचा शोध सुरू आहे। अमेरिकेला कोणत्याही परिस्थितीत तो वैमानिक इराणच्या हाती लागू द्यायचा नाहीये। इराणच्या हाती हा वैमानिक लागला तर त्याला पुढे करून इराण अमेरिकेला गुडघ्यावर आणेल हे नक्की। त्यामुळे या वैमानिकाच्या बचावासाठी अमेरिका जंग पछाडती आहे। वैमानिकाच्या शोधासाठी अमेरिकेने हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली। इराणी माध्यमांच्या अहवालानुसार दक्षिण इराणमधील खुजेस्तान प्रांतात शोधकार्यात सहभागी असलेल्या इराण लष्कर आणि अमेरिकन विशेष दल यांच्यामध्ये चकमक झाल्याची माहिती देखील समोर येते आहे। 2 लढाऊ विमानं पाडल्याचा इराणसोबतच्या चर्चेवर कुठलाही परिणाम होणार नाही असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं। विमान पाडल्याचा बदला घेतला जाईल आणि युद्धस्थिती तशीच असेल असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। तर पायलटच्या शोधासाठी अमेरिकेने दिलेला 48 तासांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव इराणने फेटाळलाय। इराणच्या फार्स न्यूज या निमसरकारी एजन्सीने वृत्त दिलं। पायलटच्या शोधासाठी अमेरिकेने इराणला एका मध्यस्थ देशामार्फत 48 तासांचा युद्धविरामाचा प्रस्ताव दिला होता, मात्र कोणत्या देशाने हा प्रस्ताव दिला त्याचं नाव जाहीर झालेलं नाही। अमेरिकेकडनं यावर तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया किंवा अधिकृत पुष्टी आलेली नाही। माहिती मिळताच ती देण्यात येईल असं सांगण्यात आलंय। या आठवड्याच्या सुरुवातीला इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी स्पष्ट केलंय की ते केवळ कायमस्वरूपी आणि सर्वसमावेशक युद्ध समाप्तीत स्वीकारतील। तात्पुरता युद्धविराम त्यांना मान्य नाहीये। अमेरिकेच्या 15 मुद्द्यांच्या प्रस्तावावर इराणने अद्याप अधिकृत उत्तर दिलेलं नाही। दोन्ही देशांमधील विश्वास शून्य असल्याचं त्यांनी सांगितलं आणि वॉशिंग्टनच्या काही मागण्या अतिरिक्त असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। अमेरिकेच्या चिनूक हेलिकॉप्टरला देखील इराणने लक्ष्य केलं। कुवेतमधील तळावर उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरवर इराणने ड्रोन हल्ला केलाय, ज्यात हेलिकॉप्टर उद्ध्वस्त झालंय। हे अवजड वाहतुकीचं जगातल्या सर्वोत्तम हेलिकॉप्टरपैकी एक आहे। भारतीय हवाई दलाकडे देखील हे हेलिकॉप्टर आहे। इराण आणि इस्रायल अमेरिका या संदर्भातला जो संघर्ष सुरू आहे त्यावर आता इराण जोरदार प्रत्युत्तर देतोय। इराणने ऑपरेशन ट्रू प्रॉमिस अंतर्गत हल्ले करायला सुरुवात केलेली आहे। दरम्यान होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या सैन्य कारवाईला रशिया, चीन आणि फ्रान्सने विरोध केलाय। अशा प्रकारच्या सैन्य कारवाईची आखाती देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे मागणी केली आहे, ज्यावर आज मतदान होणार आहे। त्याआधीच 3 देशांनी विशेषाधिकाराचा वापर करत सैन्य कारवाईला विरोध केलाय। त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीचा विषय अजूनही प्रलंबित आहे। त्यामुळेच युद्धाची भीषणता मात्र कायम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।